बर्थडे सेलिब्रेट केला जातो, पण मला असं वाटतं महाराष्ट्राने पहिला हक डे तेव्हाच साजरा केला जेव्हा माझा छत्रपती जय जयंती जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी जय मधुखैट बछल्ली देवी जय महेश्वरी वर्दिनी जय जय निशुंभ शुंभदलिनी फणिभूषण जय जय बणनी सर्जा समशिव राज कहे देहि विजय दे जग जननी देहि विजय दे जग जननी। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। त्याचं नाव होतं शिवाजी। अफजल खानाला 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्यावर फाडलं होतं। सामान्य बात नव्हती, लक्षात घ्या। अफजल खान हा काही छोट्या मोठ्या गल्लीतला टपोरी नव्हता, त्याला फाडलं होतं महाराजांनी। अफजल खान तो आहे ज्यांनी औरंगजेबाला कैद केलं होतं। औरंगजेब हा जेव्हा दख्खनचा सरदार होता, दख्खनमध्ये गव्हर्नर होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं वय जवळजवळ 25-26 वर्षाचं। तेव्हा हा अफजल खान यांनी औरंगजेबाला कैद केलाय। समस्त भारतामध्ये दरारा होता त्याचा, त्याला फाडलाय महाराजांनी। एक लक्षात घ्या, मी ही गोष्ट नेहमी सांगतो, तुमचे मित्र वेगळे नव्हते। लोक सांगतात महाराज सावळे होते, राम सावळे होते म्हणून महाराज सावळे, असं नाहीये। महाराज गोरे होते, हा दिसायला अंगाने गोरा। त्याला बोलवलं, महाराज आपल्या शामियान्यात होते। बाजींनी या शिवा काशीदला महाराजांचा वेश धारण करायला लावला आणि महाराजांपुढे घेऊन गेले। महाराजांना वाटलं मी हर्षात बघतो। 2 मिनिटं महाराजांना कळलंच नाही आणि मग महाराजांना युक्ती कळाली, आणि बाजी हा वेडा नाच आहे, हा मृत्यूचा नाच आहे, काय विचार करताय तुम्ही? महाराज वडिलकीचा मान दिलाय तुम्ही, नियोजन काय करायचं ते मी ठरवणार, मी सांगितलंय तेवढंच करायचं। दिवस ठरला होता 11 जुलै, युक्ती होती। पौर्णिमेचा दिवस होता 12 जुलैचा। महाराजांनी ठरवलं, बाजींनी ठरवलं की 600 लोकांनीशी 2 पालख्या करायच्या आणि गडाच्या त्या बाजूने निसटायचं जिथनं हेर ही माहिती घेऊन आलेले आहे की वेडा इथे कमी आहे। एक लूप होल होता, एक लूप होल, तिथनं निसटायचं आहे। शिवा काशीद हा एका पालखीत, छत्रपती शिवाजी महाराज एका पालखीत, पालखी घेऊन रात्रीच्या काळोख्यामध्ये, काळोख्याची आणि महाराजांची मैत्री हो, काळोख्यामध्ये महाराजांचे सगळेच कामं व्हायचे। अंधार म्हणजे महाराजांचा मित्र। आणि त्या 2 पालखींमध्ये निघाले, हळुवार, शांत, अलगद। पहाडाचा सुसपाट भाग पार केला, चिखली भाग, बाजूच्या डोंगरावरनं धबधबा वाहत होता। आवाज येऊन राहिला, अंधार, रात्रीच्या सुमारास 10 वाजलेले होते। बाजीप्रभूंचं वय किती? 45-50चं वय येते। सगळे अनवाणी पायानी विशालगड गाठायचंय। विशालगड ते पन्हाळा 13 किलोमीटरचं अंतर आहे ते। विशालगड गाठायचंय, विशालगड जायचंय, कसं तरी जायचंय। 13 नाही, 60 किलोमीटरचं अंतर आहे ते, जायचंय, पोहोचायचंय। हळूवार पद्धतींनी महाराज निघाले आणि तिथून कुठून तरी खबर लागली, शिवा काफिर भाग रहा है। बस ठरलं, एक पालखी शिवा काशीदची ही जाणार सिद्धी मसूदकडे, सिद्धी जोहरकडे, आणि शिवाजीराजे पुढे निसटणार। कारण शिवाजी महाराजांनी एक रात्री पहिले या सिद्धी जोहरकडे आपला वकील पाठवला होता की आम्ही तुम्हाला स्वतः भेटायला येणार आहोत, चिंता नसावी।
आणि सिद्धी जोहरला ही गोष्ट ठाऊक होती की ज्याप्रमाणे महाराजांनी अफजल खान फाडला, शिवाजीराजे असं उघड्या मैदानात नाही करणार. म्हणून त्यालाही वाटलं शिवाजीराजे येणार आहे, बस शिवा काफिर भाग रहा है. शिवाजीराजे पुढे निघाले, शिवा काशीची पालखी मागे वळाली, सिद्धी जोहरच्या शमीनात गेली. सिद्धी जोहरनी बघितलं, अरे शिवाजीराजे, क्या हुआ शिवाजीराजे, भाग रहे थे. पेत तर आमचा तसाच काही होतं. शिवा काशीत म्हणाला, फिर क्या हुआ, नाही भाग नाही पाया. तितक्यात फाजल खान आला. फाजल खान हा अफजल खानचा मुलगा. अफजल खानच्या पोरानं शिवाजी महाराजांना बघितलेलं होतं. कारण ज्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान पाडला, फाजल खान तिथंच उभा होता. म्हणून फाजल खानने सांगितलं, सिद्धी जोहर, ये शिवाजी नहीं है. क्या ये शिवाजी नहीं है? काढली तलवार, चल बता कौन है तू. मी शिवा. हरामखोर, गद्दारी करता है, बता कौन है तू. अरे मी शिवा, पण मी शिवा काशीत. जो पळाला तो शिवा भोसले होता, जो उभा आहे तो शिवा काशीद आहे. नावाकुल साप तलवार त्याच्या गळ्यावर, म्हणे चालो चालो चालो. अरे जन्म जरी शिवा काशीद म्हणून झाला असेल, मरील मी शिवाजी भोसले म्हणून. या गोष्टीचा अभिमान आहे मला. चालो साप तलवार, साप रक्ताच्या चिलखंड्या. यांनी विचार नाही केला असेल का रे? आपण विचार करतो की 6 वर्षांपासून एखाद्या मोहिमेवर लागलोय, जीवाचा आकांत करेच तो लढले रे लोक. महाराजांची पालखी आणि 600 मावळे पुढे निसटले. सिद्धी जोहरनी सिद्धी मसूदला बोलवलं. सिद्धी मसूद, उस सिवा काफर को पकड़ के लेके आओ, हमें उसे आदिल शाह के दरबार में उनके सामने पेश करना है. सिद्धी मसूद निघाला. शिवाजी राजे पन्हाळ्यावरनं विशालगडाकडे चालले होते. 60 किलोमीटरचं अंतर आहे. पैदल चालताय. फुलाजी बाजी दोघांचं वय वर्ष 45 ते 55. 600 मावळे सोबत आहेत. राजे समोर चालले आहेत. कुठे आले? घोडखिंडीत. पावनखिंडीत येऊन पोहोचले. आणि पावनखिंडीवरनं विशालगड फक्त 13 किलोमीटरचं अंतर आहे. पण मागून कुठेतरी खबर लागली की गणित पाठ लागीच आहे. आणि तेव्हा बाजींनी म्हटलं, राजे 300 मावळ्यांना घेऊन तुम्ही पुढे निघा. आणि राजे म्हणाले, बाजी पुन्हा मृत्यूचा सैतानी नाच. अरे कोणासाठी, कशासाठी केला आम्ही जीवाचा आकांत. बाजी म्हणाले, राजे आमच्यासारखे 100 बाजी तुमच्यावर ओवाळून टाकू, आम्ही केलो तरी चालेल. माझ्या स्वराज्याचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे ना. जा राजा जा. नाही बाजी, राजा शेवटचं सांगतोय, वडिलकीचा मान दिलाय, पोरगा म्हणून तुम्हाला आता या पालखीत बसवणार. ऐकलं नाही की तुमच्या मिशा फिरवणार आणि बसवणार. जा राजा. बस विशालगडावर पोचल्यावर तोपेचे 3 बार द्या राजा. मला कळेल माझा राजा हा सुखरूप गडावर पोहोचलेला आहे. बस ठरलं. राजा जोस्तर माझा गडावर पोहोचणार नाही तोपर्यंत हा बाजी आपल्या छातीचा कोट करून यमाला सुद्धा सांगेल, उभा राहा, माझा राजा पोहोचलेला नाहीये. 3 तास 13 किलोमीटर 3 तासाचा प्रहार येते फक्त. 3 तास. 3 तासामध्ये विशालगड गाठता येते. हे लोक रात्री 10ला निघालेले आहे, सकाळी येऊन पोहोचलेले आहे. 9चा सुमारास हा सगळा काळखंड आहे. 3 तासामध्ये गड गाठता येतं. पण महाराजांना तिथे सुरवेचे वेडे लागले म्हणून महाराज गडावर जाऊ शकले नाही ना. आणि जे युद्ध 3 तासासाठी होणार होतं, सेना घेऊन आलाय आणि तुम्हा युद्ध सुरू झालं. हर हर महादेवचा जयघोष आणि सब गणित कापले गेले. आणि बस बघता 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 रक्ताच्या चिलखंड्या त्या घोडखिंडीमध्ये मराठ्यांचं रक्त असं वाहिल्या गेलं की त्या घोडखिंडीला नाव पडलं मराठ्यांच्या रक्ताने पावन झालेली खिंड म्हणजे पावनखिंड.
एकही गणिम खिंड पार करू शकत नाही. इतका झुंज पत्करलेला आहे. हर हर महादेवच्या घोषणेने पूर्ण पिंड, पूर्ण खिंड गाजून उठलेली आहे. आणि मग सिद्धी मसूदने एक नेम धरायला बोलवलं. लोक विचारतात त्या बंदुका आल्या होत्या का? इंग्रज आले होते, तोफा आल्या होत्या, बंदुका सुद्धा आल्या होत्या. आणि हे जे उत्तर आहे ना, उत्तर ऐका, हे उत्तर खरं तर आपल्या मुलांच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला द्यायला पाहिजे. सिद्धी मसूदनी बोलवलं नेम धाऱ्याला, आणि वो इनका जो सेनापति है बाजी, उसे मार गिराओ, ये युद्ध फतेह होगा. म्हणे तो बोलला की युद्ध फतेह. बंदूक धाऱ्याने नेम लावला, बाजीकडे निशाणा केला, बोले मारो उसको, मारो उसको, वो इनका सेनापति, वो गिरा युद्ध फतेह होगा, वो गिरा युद्ध फतेह होगा. त्यांनी 2 मिनिटं बघितलं, म्हणे अरे कोण कोण, अरे कोण है कौन बाजी? बोले वो जो सर से लेके पांव तक लाल बूंद खून में नहाया हुआ है, वो है बाजी. बाजी प्रभूच्या शरीरावर एक जागा अशी नव्हती जिथनं रक्त निघत नव्हतं. त्याने पुन्हा बघितलं, पुन्हा नेम घेतला, बोले अरे कौन कौन है बाजी? अरे सभी तो खून में नहाए हुए हैं, सभी. आणि आता उत्तर बघा तो काय देतोय. वो जो अकेला शेर की तरह, सेनापति की तरह लड़ रहा है, वो है बाजी. अरे सभी तो शेर की तरह लड़ रहा है, सभी तो सेनापति की तरह लड़ रहा है, कौन है बाजी? त्या दिवशी तिथं खिंडीत एक बाजी नव्हते, 300 बाजी होते. माझा राजा सांगायचा, जर मुघलांनी ठरवलं की माझा 1 किल्ला घ्यायचा आहे, त्यांना 1 वर्ष लागेल, महाराजांकडे 3.5. आणि बाजीने सांगितलं, माझ्या राजाला इतकंच सांगा की तुमचा बाजी हा लढता लढता गेला. लोकांनी आपल्या जीवाचा आकांत केला. त्या मुलांनी जेव्हा विचारलं ना की 6 वर्षापासून करतोय, मी एवढंच सांगणार आहे, हॅलो, if your goal is making content creation, change the path but don't change your goal. आणि किती करायचं? जो प्रश्न पड़तो ना, हमें खूब खादिमों को लाखों की जागीर दी, लेकिन उन्होंने हमारी जागीर पर थूक दिया. आज तक पूरे कायनात में ऐसी कोई चीज नहीं थी शहजादे जिसे ये औरंगजेब खरीद नहीं सकता था, लेकिन शिवाजी के उन खुददार खादिमों ने दिखा दिया. ऐका कि वो ना तो रुकते हैं, वो ना तो झुकते हैं, और वो ना तो बिकते हैं शहजादे, वो ना तो बिकते हैं. शिवाजी नमकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध सा साफ और आसमान को छूती मीनार की तरह बुलंद है. दूसरों की भी औरत, मजार और फकीरों की इज्जत करता है वो, इसीलिए उसकी इज्जत वो परवरदिगार करता है. इसमें कोई आपल्या छातीवर हात ठेवायचा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज